भारत पाकिस्तानामधील युद्धजन्य स्थिती कायम आहे, त्यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावं अशी विनंती बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे। अनेक लढाईत सक्रिय सहभाग घेतलेले बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। देशाची जी विशाल आपली भारतीय सेना आहे आणि या भारतीय सेनेने सदैव आपला पराक्रम दाखवलेला आहे। 20 तारखेपासून जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपलंही एक सैनिक या नात्याने एक उत्तरदायित्व आहे, आपलं एक कर्तव्य आहे की आपण सैन्याचं जे मदत केली पाहिजे, त्यांचा मोराल कसा अप होईल यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। शाळा कॉलेजामध्ये जात आहोत, तिथल्या मुलांना मार्गदर्शन करत आहोत। ज्याप्रमाणे मॉक ड्रिलचा आदेश मिळाला त्या दिवशी आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन एनसीसीच्या मुलांना मार्गदर्शन केलं, तसेच सिव्हिल लोकांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। आवश्यक नाही की सीमावर्ती इलाक्यातच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल। हे आता सध्याचा आधुनिक युग आहे आणि आता आधुनिक हत्यार आहेत, तर आपण दुश्मनाला सुद्धा कमी लेखू नये। पाकिस्तान जवळ सुद्धा अशा प्रकारची काही हत्यार आहेत की ते इथपर्यंत सुद्धा मारा करू शकतात किंवा आपल्याला उद्ध्वस्त करू शकतात। त्यामुळे आपण प्रत्येकाने तयार असलं पाहिजे, सदैव त्या गोष्टीसाठी तत्पर असलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही हे जे जनजागृती अभियान या माध्यमातून राबवत आहोत। प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे आणि या सैनिकांच्या बाबतीत मोरल मोटिवेशनचं मार्गदर्शन आम्ही करत आहोत। हवालदार पदावरून रिटायर झालेलो आहे आणि 24 वर्ष मी माझी पूर्ण सेवा दिलेली आहे। मी सिक्कीम या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आज जो वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आहे। सुमन हवालदार पदामधून रिटायर झालेलो आहे। मी जस्ट आता एक फरवरीला 2025 दिवशी रिटायर झालो आहे। आता मी सध्या सिक्कीममधून रिटायर झालेलो आहे। 24 वर्ष सेनेमध्ये सर्व्हिस करून, तर अगर आम्हाला बोलवण्यात आला तर आम्ही सज्ज आहे। मी 2018 मार्च 18 रिटायर झालेलो आहे आणि त्यावेळेस मी पलावाला सेक्टरमध्ये जम्मू काश्मीरमधूनच रिटायर झालेलो आहे आणि तेव्हापासून आता युद्धकालीनमध्ये जर कधी आमची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत, आम्ही तयार आहोत। आम्हाला कधीही बोलवलं तर आम्ही यासाठी बिलकुल तयार आहोत।